गणपत गायकवाड यांच्यावरनं काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता। तशीच प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेमधनं येताना सुद्धा दिसत होती। मात्र आता जी नवी अपडेट समोर येते त्यानुसार गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी मिळू शकते। काय घडतंय? गोळीबार प्रकरणात आरोपी असलेले आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नका असं पत्र थेट काँग्रेसने काढलेलं आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा हाच मुद्दा तो उचलून धरलेला आहे। पण आता अशी माहिती मिळते की आमदार गणपत गायकवाड हे मतदान करू शकतात। त्यांच्या संदर्भातले कोर्टातले जे पेपर वर्क आहेत ते भाजपकडून करण्यात आलेले आहेत आणि ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी म्हणजे आजच्या विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी त्यांची विधान भवनात उपस्थिती सुद्धा होऊ शकते। जर ते आले तर शक्यता वर्तवली जाते की संपूर्ण विधान भवन परिसरात जो तो गदारोळ होऊ शकतो। कारण की याआधी नवाब मलिक तसेच सोबत अनिल देशमुख जे अनिल देशमुख जे ते सुद्धा तुरुंगवासात होते त्यावेळेस त्यांना मतदान करता आलं नव्हतं असं राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं म्हणणं जे त्यामुळे आता जर गणपत गायकवाड यांनी मतदान केलं तर मग पुन्हा एकदा भाजपवर टीकेचा सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरोबर आहे। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।